हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत सध्याला चाललेली ट्रेंडिंग साडी म्हणजे वन पीस साडी. चला तर मग पाहूयात आपल्याला लागणारे साहित्य. त्यासाठी मी घेतलेली आहे इथे एक साडी आणि त्याला लागणार आहे इथे 3 मीटर अस्तर. चला तर मग आपण आता यालाची कटिंग करायला सुरुवात करूयात. चला तर बघा आता आपण लागणारी मापे पाहूयात. हे लागणारी मापे आहेत. सर्वात प्रथम पूर्ण उंची ही शोल्डर पासून फ्लोर लेंथ घेतलेली आहे. कंबर उंची शोल्डर पासून कमरेपर्यंत, चेस्ट, कंबर, बाही, दंडगेर, शोल्डर. मागचा गळा मी बंदच ठेवणार आहे, म्हणजे 1.5 इंचाचाच ठेवणार आहे. पुढचा गळा मी 6.5 घेणार आहे. चला तर मग आता आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम इथे मला कंबर उंची घ्यायची आहे. एक सरळ रेष मारून घेते इथे. सर्वप्रथम इथे वरतून एक सरळ रेष मारून घेते. कंबर उंची 16 आहे. 1 इंच प्लस करून 17 इंच उंची घेतली आहे. इथे शोल्डर घेणार आहोत. शोल्डरचं माप आहे माझं 16 इंच, त्याचा निम्मा 8. इथं 1 इंच डाऊन करायचं, इथून 2.5 इंच. तिरपी रेष मारून घ्यायची. इथून खाली 7.25 वरती माझं मोंडा येत आहे. 7.25 इंचावरती मोंड्याचं माप. इथे छातीचं माप टाकणार आहोत आपण. छाती माझी आहे 39 मध्ये 1.5 इंच मिळवून घेणार आहे मी. 40.5चा चौथा. 40.5चा चौथा म्हणजे 40, 10 आणि 1 पॉइंट वरती. आणि कंबर आहे माझी 34 मध्ये 1 इंच मिळून घेणार. 35, पावणे 9 इंच. आणि इथे 1.5 इंच माया सोडणार आहोत आपण. इथे मी कुठल्याही प्रकारचा टक्स वगैरे घेणार नाहीये, त्याच्यामुळे मी इथं कमरेत काहीच वाढवलेलं नाहीये. ते आपण आता मोंड्याचा शेप देऊन घेणार आहोत. इथनं मला तयार शोल्डर पाहिजे 3 इंचाचं, म्हणून मी 4 इंचाचा हा तयार शोल्डर घेत आहे. 1 इंच मला शिवण्यात जाईल, 3 इंच माझं तयार राहणार. इथून पुढे हा गळा, याचा अर्धा करून इथून आपण गळा घेणार आहोत. याची उंची इथनं घेणार आहोत आणि इथून 4 इंच हे याला मिळून घेणार आहोत. हे असं. आणि फ्रंट नेक 6.5चा आहे. हे इथून मी उंची घेतलेली, कारण की आपण शोल्डर पण इथून मोजतो, त्याच्यामुळे आपण शोल्डर इथनं नाही मोजत, इथनं मोजतो. त्याच्यामुळे मी शोल्डरच्या लेवलनी याची उंची घेतलेली आहे, गळ्याची आणि या समोरच्या गळ्याची सुद्धा. ह्याला आता व्ही नेक फ्रंट साईडने. हा झाला आपला फ्रंट पार्ट तयार, हा बॅक पार्ट तयार. आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टक्सही टाकू शकता किंवा प्रिन्सेस लाईनही बनवू शकता अशी, किंवा स्ट्रेट प्रिन्सेस लाईनही बनवू शकता. जर तुम्हाला खूप प्रॉपर फिटिंग हवी असेल तर तुम्ही त्याला प्रिन्सेस कटमध्ये बनवू शकता. इथं आता मी थोडीशी लुझिंग ठेवणार आहे, त्याच्यामुळे मी
कुठलाही कट वगैरे, कुठलाही टक्स वगैरे काही घेणार नाही याच्यामध्ये, कारण की मी ह्याला वन पीस म्हणून पण यूज करू शकते. त्यामुळे मी कुठलाही त्याच्यामध्ये टक्स वगैरे काही घेतलेला नाही आहे. हा झाला आपला बॅक पार्ट. आता फ्रंट आपण कट करून घेणार आहोत याच्यावरतीच. याच्यावरतीच ठेवून आपण फ्रंटसुद्धा कट करून घेणार आहोत. हा झाला आपला जे दोन्ही भाग झालेत आपले. इथे आपला हा गळ्याची उंची व्ही नेक. हे आपलं उरलेलं अस्तर आहे. आता याचा आपण याची उंची मोजून घेऊन या उरलेल्या कापडात आपल्याला साडीचा खालचा घेर कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला पूर्ण उंची 53 आहे. पूर्ण उंची 53 मधून 16 इंच वजा करायचे. वजा 16 किती राहिले? 37 इंच. तर आपल्याला याची उंची 37 इंच घ्यायची आहे लांबी. आणि रुंदी पाहूयात आपण. तर आता रुंदी पाहायची आपल्याला. तर माझी कंबर किती आहे? 34. तर 34 आपल्याला एक बाजूने 34 म्हणजे असं 34 प्लस 34, सॉरी 34 प्लस 34 इक्वल टू 68. हा पूर्ण घेर आपल्याला 68 पाहिजे. म्हणजे एक बाजूला 34, एक बाजूला 34, पुढून 34, मागून 34. हा 34 झाला. आणि ह्याची आता आपण उंची मोजून घेणार आहोत आणि कट करून घेणार आहोत. हे अस्तर मी आता कट करून घेतलं आहे. आता आपण मेन फॅब्रिक वरती कटिंग करणार आहोत. आता ही आपल्याकडे साडी आहे. सर्वात प्रथम आपण याचा पदर काढून घेणार. सव्वा मीटर याला आपण कट करून, 2.25 मीटर, सॉरी 2.25 मीटर आपण कट करून घेणार आहोत. हे झालं 1 मीटर. हे झाले 2 मीटर. आणि इथं आपण 25 सेंटीमीटर आणखी काढणार आहोत. इथून पुढं 25 सेंटीमीटर हा इतका आपण याचा पदर कट करून घेणार आहोत. पदर कट करून घेतलेला आहे. आता आपण त्याला जी काठीला लेस आहे ही काढून घेणार आहोत आपण. ही आपण नंतर खालून लावणार आहोत, त्याला काठीला लावणार आहोत. कट काढून घेऊयात. आता ही 4 पदराची घडी केलेली आहे आपण. याच्यावरती माप टाकूयात. इथं थोडंसं कमी पडतं, इथे मी थोडा जॉईंट देणार आहे. आता आपण याला इथपर्यंत आले हे कटिंग करून घेणार आहोत आपण याची.
4 पदरे आपली कटिंग झालेली आहे याची. आता हा आपण घेर कट करणार आहोत याचा. एक इंच मी शिलाई मार्जिन सोडलेला आहे. आता आपण कट करून घेऊया. घेर कट करून तयार आहे. आता आपण पाहूयात की पट्टी कशी काढायची आहे. पट्टी आपल्याला 8 इंचाची काढायची आहे. खाली जो आपण घेर करणार आहोत बॉटम मध्ये त्याची आपल्याला, इथं मी याला खूप विरळच लावणार आहे कारण की कापड कमी आहे आपल्याकडे. चला तर मग याच्या पट्ट्या काढून घेऊयात. 8 इंच, 8.5 इंच ठेवते, अर्धा इंच शिलाई मार्जिन. चला तर मग एवढ्या ह्या मी पट्ट्या काढून घेत आहे. आता आपली ही कटिंग करून तयार आहे. चला तर आता मग आपण पाहूया स्टिचिंग कशी करायची याची. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात शिलाईला. याला मी कॅनव्हास चिटकून घेतलेला आहे गळ्यांना, दोन्ही गळ्यांना. बॅक साइड आहे. आता आपण चौकोनाला स्टिच करून घेणार आहोत. आता आपला हा बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट तयार करून घेऊया. इथून आपण शिलाई मारून घेऊयात आणि पलटवून चारी बाजूने शिवून घेऊयात. आता हा फ्रंट पार्ट तयार आहे. आपण चारी बाजूने याला टिप मारून घेतलेले आहे. इथं अर्धा इंच आतमध्ये मी कटिंग करता वेळेस विसरले होते मोंडा कापडाचा. इथं अर्धा इंच आतमध्ये घेऊन मी हा कटिंग करून घेतलेला आहे. आता आपण फ्रंट आणि बॅक जोडून घेऊयात.
आणि ही स्लीव्स मी कापून याला काठ जोडून घेतलेले आहे. मला स्लीव्सला कापड कमी पडलं, त्याच्यामुळे मी ही नेटची स्लीव्स बनवली आहे. चला तर मग आता पुढचं सुरुवात करूया. आता ही आपली शोल्डर जोडून आणि बाही जोडून झालेली आहे. आता पाहूयात आपण. आता आपल्याला इथं फिटिंग करून घ्यायची. फिटिंग झाल्यानंतर मग आपण घेर जोडणार आहोत. आता मी इथं फिटिंग करून घेत आहे. दोन्ही बाजूने आपण फिटिंग करून घेणार आहोत. ही फिटिंग करून झालेली आहे आपली. हा पूर्ण पार्ट तयार झालेला आपला. आता आपण खालचा घेर कसा बनवायचा ते पाहून घेऊया. ही 8 इंचाची आपण पट्टी जी काढली होती त्याला मी फ्रेल करून घेतलेली आहे. आणि आपण ह्या घेरला ते आता जोडणार आहोत. हा खालचा घेर आहे, यालाही जोडणार आहोत. असं एक मी घेर तयार केलेला आहे. हा आहे तो घेर. हा घेर एक मी तयार करून ठेवलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला हाही घेर बनवायचा आहे. सुरुवात करूयात. असा पूर्ण आपण हा शिवून घेऊ. तर आपला आता हा घेर तयार झालेला आहे. आता आपण हा दोन्ही घेर जोडून घेऊयात, बॅक आणि फ्रंट. दोन्ही घेर आता आपण जोडून घेऊया.
कमरेला जोडून झालेला आहे. आता याच्यावरती आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं. अस्तर आता याला आपण हा अस्तर जोडून घेणार आहोत घेरला. हा पूर्ण गाऊन आता रेडी आहे. पूर्ण गाऊन रेडी झालेला आहे. आपण इथे उजव्या बाजूला इथे इथे या साईडला एक आय बनवून घेणार आहोत, जे करून आपण आपला पदरला हुक लावणार आहोत. इथं आय बनवणार आहोत इथे आपल्याला त्याला अटॅच करण्यासाठी. तर आपण इथं आय बनवून घेऊ. आणि चला तर आता मग पाहूया त्याचा फायनल लुक.